नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। बिद्री कारखान्यावरील कारवाईचा सभासदांमध्ये रोष, कारवाई विरोधात आमची न्यायालयीन लढाई सुरू। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष के.पी. पाटील यांची प्रतिक्रिया। कारखान्यावरील कारवाईने के.पी. पाटील नाराज, कारवाईमुळे सभासदांमध्ये रोष, निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, हसन मुश्रीफ यांचं प्रत्युत्तर। पारनेरमध्ये खासदार निलेश लंकेंना शुभेच्छा देणारे इंग्रजीत बॅनर, समर्थकांनी लावलेल्या इंग्रजी बॅनरची सर्वत्र चर्चा। सुजय विखेंनी इंग्रजी बोलण्यावरून निलेश लंके यांना टोला लगावला होता। यांनी काम केलं नाही, मग सीट कशी लागली? नागेश पाटील आष्टीकरांच्या आरोपांवर सुभाष वानखेडेंचं उत्तर। सुभाष वानखेडेंनी विरोधात काम केलं, तेच आता पक्षाकडे तिकीट मागतायत। पक्षाचं काम न करणाऱ्यांवर आक्षेप घेऊ खासदार नागेश पाटील आष्टीकरांची सुभाष वानखेडेंवर टीका। अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपात जाणार, शरद पवार गटाचे माजी मंत्री अॅडव्होकेट सतीश पाटील यांचा दावा। शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडली खांडेंना अटक, ज्ञानेश्वर खांडेंना झालेल्या मारहाण प्रकरणात बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। मातोरीतील दगडफेक, कुंडली खांडेंविरोधात ओबीसी समाज आक्रमक, बीडमधील शिरूर कासारमध्ये कडकडीत बंद। शिंदे गटाच्या कुंडली खांडेंची चौकशी व्हावी, आंदोलकांची मागणी। महिलांसाठी लाभदायक योजनांचा अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जल्लोष। नाशिकमध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पेढे वाटून, फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा। नाशकात शरद पवार गटाचं दूध दरवाढीसाठी आंदोलन, दुधाला अनुदान नको, 40 रुपये भाव द्या, शेतकऱ्याची मागणी। दूध उत्पादक शेतकऱ्यांचे गायी घेऊन अनोखं आंदोलन। विदर्भातील काही जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची हजेरी, काही भागात दमदार पाऊस झाल्याने पिकांना फायदा मिळणार। मात्र बळीराजा अद्यापही अजून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी, पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। बुलढाण्याच्या अवकाळीमुळे पडझड झालेल्या 55 शाळांची अजूनही दुरुस्ती नाहीच। शाळा दुरुस्त नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर। साताऱ्यात पावसामुळे ठोसेघर धबधबा वाहू लागला, पर्यटकांची धबधबा पाहण्यासाठी गर्दी। पुण्याच्या गुडेगावमधील तहसील कार्यालयात डिंभे धरण प्रकल्पग्रस्तांचा कॅम्प आयोजित, 300हून अधिक लोकांचं पुनर्वसन अजूनही बाकी। महिनाभरापासून अमरावतीच्या 9 तालुक्यांमध्ये पावसाची दडी, पाऊस नसल्याने जिल्ह्यातील 77% पेरण्या खोळंबल्या। 3 जुलैनंतर पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। नागपुरात काही भागात पावसाच्या हलक्या सरी, पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा, तर हवामान खात्याकडून नागपूरला पुढील 4 दिवस येलो अलर्ट। बीडच्या परळी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट। रत्नागिरीत दमदार पावसामुळे भात लागवडीला सुरुवात, पारंपरिक भलरी गीत गात शेतकऱ्यांकडून भाताची लावणी। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहित, निसर्गाचं मनमोहक रूप समोर, धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी। सोलापूर जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्यात वाढ होण्यास सुरुवात, पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने सोलापूरकर सुखावले। उजनी धरणात सध्या -42% पाणीसाठा। सांगलीच्या पुरातन मटण मच्छी मार्केटचं रुपडं पालटणार, मटण मच्छी मार्केट आधुनिकीकरणासाठी शासनाकडून 8 कोटी मंजूर। भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने भात नर्सरी वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड, शेतकऱ्यांकडून टँकरने भात नर्सरीला पाणी पुरवठा। नांदेड जिल्ह्यात पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर, पेरणीनंतर पीक बहरत असताना पावसाचा खंड। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली, बंधाऱ्यातील वाहतूक बंद, पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर। बीड जिल्ह्यात अखिल भारतीय किसान सभा आक्रमक, विमा त्वरित वितरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही नाहीच। 8 दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा। जळगावच्या रावेर तालुक्यातील पाल रसलपूर रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं रस्त्यावर बसून धरणं आंदोलन। वाशिमच्या मालेगावमधील पांगराबंदी गावात वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त, शेतकऱ्यांचं 4 एकरावरील तुरीचं पीक रानडुकराकडून नष्ट, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पेशवेकालीन सभागृहाची सजावट, मंडपाला काचेच्या आणि फुलांच्या झुंबरांनी रंगीबेरंगी आकर्षक सजावट। देहूतील इनामदारवाडा येथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय पूजा संपन्न। जिल्हाधिकारी सुहास दिवस आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौधरींच्या हस्ते पादुकांचं पूजन।
पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेश खिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. उद्या तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. आळंदी शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा विभाग सज्ज. सत्यसाई सेवा संघटनेकडून आरोग्य तपासणी आणि औषध वाटप, तर 100हून अधिक अॅम्ब्युलन्सची व्यवस्था. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. नागरिकांकडून पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत. जिल्ह्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू. 134 पदांसाठी 15,200 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. 9 महिन्यांच्या बाळाला विष देऊन आईची आत्महत्या. वरोरा तालुक्यातील शेगावमधील धक्कादायक घटना. बाळाची प्रकृती स्थिर. घरगुती वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.